एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी, काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। एसटी बसच्या तिकीट दरवाढीवरून राजकारण चांगलंच तापायला सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा तिकीट दरवाढीस विरोध दर्शवलाय। तर तिकीट दरवाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य आणि गोरगरिबांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। एसटी बसच्या तिकीटची भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही असं ते म्हणत असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दरवाढीला कशासाठी विरोध केला, मग तिकीट दरवाढीचा निर्णय कोणी घेतला, या परिवहन खात्याचा वाली कोण, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे। एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे, मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजेत। जर परिवहन मंत्र्यांनी दरवाढ केली नसेल तर मग दरवाढ नेमकी कोणी केली, या प्रश्नाचे सरकारने तात्काळ उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। आणि मंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा दरवाढीला विरोध आहे, तर दरवाढ मागे घ्यावी असंही ते म्हणाले आहेत। अधिकारी जर खाते चालवतात का, हा पोरखेळ आहे। सरकारमध्ये गंमत जम्मत सुरू आहे। दरवाढीचा हा निर्णय जर अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? एखादी घटना अंगलट आली की ते तर अधिकाऱ्यांनी केल्याचं सांगायचं आणि जर काही चांगलं झालं की श्रेय घ्यायचं, अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे। नाही, प्रश्नच नाही। दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आत्ताच्या आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत, आदेश काढले पाहिजेत की दरवाढ आम्ही केलेली नाही, त्यांनी तर मान्यच केला आहे। म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशन शिवाय ते करता येत नाही। म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय, उपमुख्यमंत्री नाही म्हणतायत, त्यामुळं आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरिबांच्या जी जीवनवाहिनी आहे, सामान्य माणसाची, मध्यमवर्गीय, गरीब, मजूर, कामगार, या सगळ्यांना दिलासा द्यावा। नेमका या खात्याचं वाली कोण आणि खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहीत नाही, मंत्र्यांना भाडेवाढ माहीत नाही, मग भाडेवाढ केली कोणी? आणि काय म्हणजे मला वाटतं की ही सगळी खाते अधिकारी चालवतात आणि मंत्री घरी बसून आदेश करतात, असा त्याचा अर्थ होतो काय? म्हणजे हा सगळा सरकारमध्ये चाललेला मला वाटतं हा पोरखेळच आहे आणि ही गंमत जम्मत जी असते तशी गंमत जम्मत सरकारमध्ये चालली की काय असं आता वाटायला लागलं। कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आणि जर हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कोण कारवाई करेल? ते कारवाईसाठी पात्र नाहीत का? मग मंत्री करणार का त्यांच्यावर कारवाई? असे अनेक प्रश्न उपस्थित होतील। म्हणून मला वाटतं की अंगलट आलं की मी नाही म्हणायचं, चांगलं झालं की श्रेय घ्यायचं, अशी दुपट्टे भूमिकेतून हे सरकारचं एकूण कामकाज सुरू आहे असं माझं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।